ये भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 12 ऑगस्ट 2024 सोमवार। चांगले आनंद द्या। मग त्याने आंधळ्या मनुष्याला बोलावून म्हटले, आनंद करा। मार्क 10 अध्याय 49 वचन। ज्याने आंधळे बर्तिमेस म्हणतात त्याद्वारे प्रथम विधान होते, चांगले आनंद द्या किंवा प्रशोहित व्या किंवा धैर्य या शब्दांनी बर्तिमेस आणि त्यांची अंतःकरणात विश्वास ठेवला। हे शब्द धैर्य आगे रूपांतर करायची दखवा पासून एक विश्वासू आगे एक राज्य विश्वास करण्यासाठी सर्व काही ख्रिस्ताद्वारे जो मजबूत करतो। मोसेची काळानंतर यहोशुआने इस्रायली लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे। केवळ यहोशुआने त्याने युद्धात लढायला हवे होते। या 7 राष्ट्रे आणि 30 51 म्हणून परमेश्वराने मोसेकडे पाहिले आणि म्हणाला, यहोशुआला प्रोत्साहना दया, कारण त्याने इस्रायलला वचन दिले आहे। जेव्हा मोसेने यहोशुआला आपले हात ठेवले तेव्हा तो बुद्धीच्या आत्महत्याने भरलेले होता। अनुवाद 34 अध्याय 9 वचन। होय, देव त्यांची सेवकाद्वारे मजबूत करतो। दुसरे म्हणजे देव आपल्या देवदूताद्वारे आपल्याला सामर्थ्य देतो। ते सेवकांना पाठवल्या जातात। आम्हाला इब्री लोकांस 1 अध्याय 14 वचन। एकदा जेव्हाने दानिएल थकला तेव्हा प्रभूने आपल्या देवदूतांना पाठवले, हे मनुष्य मोठ्याने ओरडले, घाबरू नकोस, तुझे शांती तुझ्यासाठी आहे, मजबूत द्या, होय मजबूत द्या। दानिएल 10 अध्याय 19 वचन। म्हणून दानिएलला बळकट करण्यात आले आणि म्हणाला, माझा प्रभू बोलू, कारण तू मला शक्ती दिलास। तिसरे म्हणजे बंधू आपल्याला बळकट करतात। जे लोक देवाची कुटुंबात मुकुट झाले आहेत ते आपल्या भाऊ आणि बहिणीप्रमाणे आहेत। बघा, माझ्या भावाबरोबर एकतेने चांगले आणि किती चांगले आहे। स्तोत्र 133 अध्याय 1 वचन। पवित्र शास्त्र म्हणते, प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याला मदत केली आणि आपल्या भावाला म्हणाला, धीर धरा। येसाया 41 अध्याय 6 वचन। प्रभूला आपल्या भावांना बोलवण्यासाठी लाज वाटली नाही। तो आपला मोठा भाऊ आहे जो आपल्याला पवित्र करतो आणि त्याने सामर्थ्य देतो। इब्री 2 अध्याय 11 वचन। आणि शेवटी आपल्या प्रभू येशूचे मौल्यवान प्रेम आपल्याला सामर्थ्य देते। त्यांची बंधनस्थापावरून शिष्य त्यांची सर्व शक्ती पूर्णपणे भरले होते, परंतु परमेश्वर त्यांची मस्तकावर केला आणि त्यांना मजबूत केले। त्याने त्यांचे नखे बिबगल हात वाढविले, दिशेने त्यांना शिष्य त्यांचे नखे हात आणि पाय पाहिले येते। कल्वरीच्या प्रेमाने त्यावरील भरलेले होते आणि प्रभूवर एक विश्वास आहे। देवाचे मूल आजही प्रभू येशू जितके गर्विष्ठ आहेत आणि आपल्या सांत्वन। पुढील ध्यानासाठी वचन। पण दाविदाने स्वतःला प्रभूमध्ये स्वतःला बल दिले। 1 सामुएल 30 अध्याय 6 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र 84 अध्याय 85 अध्याय 86 अध्याय। संध्याकाळी रोमन्स 12 अध्याय। धन्यवाद।